हॅलो स्टुडंट, आज आपण डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरचा पुढचा जो पार्ट आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तो बघणार आहोत. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला बघायचे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, कारण बोर्डाने हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची एक nth टर्म आहे ती डिलीट केली आहे किंवा कॅन्सल केलेली आहे. आता पोर्शन जो आपला बराच कमी झालेला आहे त्याच्यामध्ये हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची nth टर्म जी आहे ती कॅन्सल झालेली आहे. आपल्याला फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म बघायचा आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर आतापर्यंत जो आपण dy बाय dx कॅल्क्युलेट करत होतो त्याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, कारण एकदाच आपण त्याला डिफरन्शिएट करत होतो आणि जी काही आन्सर व्हॅल्यू येत होती ती आपली डेरिव्हेटिव्हची विथ रिस्पेक्ट टू एक्स च्या फॉर्म मध्ये हा डेरिव्हेटिव्ह होता, जो आता आपल्याला हायर ऑर्डरच्या फॉर्म मध्ये घ्यायचा आहे. म्हणजे अजून याला एकदा डिफरन्शिएट करायचंय. ह्याला अजून एकदा डिफरन्शिएट केलं की तो किती 2 टाइम डिफरन्शिएट होणार आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. जो लिहिला कसा जातो, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म डी बाय डी एक्स ऑफ dy बाय dx. ही जी टर्म आहे ती लिहिली जाते डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. ह्याला म्हणायचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. असं आपण सेकंडच्या थर्ड वरून जाऊ शकतो का, तर जाऊ शकतो. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वरून थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ह्या टर्मला परत एकदा डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स नी. डेरिव्हेटिव्ह येईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर चा डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब. असंच आपल्याला फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, फिफ्थ ऑर्डर किंवा nth ऑर्डर पर्यंत, म्हणजे हा जो आहे तो nth ऑर्डर पर्यंत आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करता येतो. आणि ह्याचे काही फॉर्म पण आहेत, पण तुम्हाला nth ऑर्डर नाहीये किंवा बाकीच्या कुठल्याच ऑर्डर नाहीये, फक्त आता सिलेबस मध्ये ठेवलेली गोष्ट आहे ती सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची. सेकंड ऑर्डर त्याच्या नावातच आहे की जी व्हॅल्यू आहे ती डिफरन्शिएट केलेली आपण 2 वेळा, आणि 2 पासून पुढच्या सगळ्या ऑर्डर्सला म्हटलं जातं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सिंगल ऑर्डर असेल तर फक्त त्याला डेरिव्हेटिव्ह आपण म्हणतो, पण जेव्हा सेकंडच्या पुढे जातो आपण, सेकंड आणि सेकंडच्या पुढे जेव्हा डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा त्याला म्हणायचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ज्याच्यामध्ये परत आपली एक टर्म आहे ती सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची आपण टर्म बघणार आहोत. म्हणजे एकदा डिफरन्शिएशन केलेली टर्म परत आपल्याला डिफरन्शिएट करायची आहे आणि जी व्हॅल्यू आहे ती डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये इंडिकेट करायची आहे, आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. याच्यावर बेस असलेले एक्झाम्पल, फॉर्म्युले तेच राहील, बाकी काहीच बदलणार नाही, पण सगळ्या कन्सेप्ट ज्या मागच्या सगळ्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट आता तुम्हाला लागणार आहेत. त्याच्याशिवाय तुम्हाला हे जे आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ते कॅल्क्युलेट करता येणार नाही. त्यामुळे कन्सेप्ट महत्वाची, सगळ्या व्हॅल्यू म्हणजे तुम्ही जेवढं काही बघितलंय, कंपोजिट फंक्शन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री, परत लॉगॅरिथम फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, जे काही बघितलेलं आहे ते सगळं तुम्हाला आता इथे यूज करायचे, सगळे फॉर्म्युले यूज करायचे, सबस्टिट्यूशन मेथड यूज करायचे, आणि मग नंतर प्रॉब्लेम जे काही असेल ते हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करायचे. ह्याच्यावर बेस असलेले एक्झाम्पल्स आता आपण बघणार आहोत. एक्सरसाइज 1.5 जी आहे ती पहिल्यांदा बघूया. त्यातला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो आहे आपला फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि टर्म्स ह्या दिलेल्या आहेत. काही टर्म्स घेतल्या, एकच एक्झाम्पल मी सोडलंय, बाकीच्या सगळ्या टर्म्स घेतलेल्या आहेत. पहिले टर्म आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. अगदी सोपी टर्म आहे, सिंपल टर्म आहे. व्हॅल्यू जी गिव्हन आहे ती y ने इंडिकेट करायचं, जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये केलं तसंच. 2x रेज टू 5 मायनस 4x क्यूब मायनस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9. ही जी टर्म आहे ती y ने इंडिकेट केली. याला डिफरन्शिएट करूया, जसं आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म घेतो त्याच वेळी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. dy बाय dx इज इक्वल टू 2 कोएफिशिएंट ॲज इट इज, x रेज टू n चा फॉर्म्युला 5 x रेज टू 4 मायनस 4 ॲज इट इज, परत x रेज टू n चाच फॉर्म्युला 3x स्क्वेअर मायनस 2 कोएफिशिएंट आहे तो ॲज इट इज, आणि आपला फॉर्म्युला येईल 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा. सो 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो घ्यायचा. नसेल तर जी व्हॅल्यू आहे ती रेसिप्रोकल फॉर्म मध्ये घेतली तरी आपल्याला ती टर्म इंडिकेट करता येते. सो व्हॅल्यू कशी येईल आपली n+1. सो n+1 टर्म येईल 3 अपॉन x रेज टू 3. n+1 आहे मायनस
कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू 0 येईल. ही जी टर्म आहे ती आता फक्त रिराईट करून घेऊया आपण. सो 10x⁴ मायनस 12x⁴ मायनस ही जी टर्म आहे ती येईल 6/x³ आणि हेच आपलं डेरिव्हेटिव्हचं dy/dx फायनल आन्सर असेल. हे झालं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जसं नॉर्मल वेनी आपण करतो त्याच वेनी. आता ह्याला परत एकदा डिफरन्शिएट करायचं कारण आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. परत ह्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू अगेन एक्स. ह्या टर्मची व्हॅल्यू जी आहे ती d²y/dx² होईल. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये ती टर्म इंडिकेट केली जाते. परत तेच फॉर्म्युले फक्त व्हॅल्यू त्या पद्धतीने घ्यायची. ही जी टर्म आहे 10 कोएफिशियंट ऍज इट इज x⁴ चा फॉर्म्युला 4x³ मायनस 12 ऍज इट इज स्क्वेअर साठी फॉर्म्युला येतो 2x. सिमिलर वेनी मायनस आता ही जी टर्म आहे ती 6 कोएफिशियंट ऍज इट इज n+1 ही जी टर्म आहे ती घ्यायची. n+1 म्हणजे इथे येईल 4. n ची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे 4 येईल अपॉन x⁴. ही जी व्हॅल्यू आहे तीच फायनल आहे. फक्त रिराईट करून घ्यायची. जे कोएफिशियंट्स आहेत ते कोएफिशियंट मल्टिप्लाय होतील. सो 40x³ मायनस 24x मायनस ही जी टर्म आहे 24x⁴ आणि हेच आपलं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं फायनल आन्सर असेल. अशाच वेनी सगळे एक्झाम्पल जे आहे ते 1 बाय 1 आपण सॉल्व्ह करणार आहोत. हे सोपं एक्झाम्पल आहे कम्पेअर टू व्हॅल्यू जी आहे ती पहिल्या ऑर्डर डेरिव्हेटिव्हची कंप्लीट झाली की लगेच डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या ऑर्डरचा आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. सिमिलर वेनी नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. वायची जी व्हॅल्यू दिली आहे ती डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स नी. टर्म्स लिहून घेऊया e⁻²x tan x. साहजिकच आहे u × v चा पहिल्यांदा फॉर्म्युला येईल डेरिव्हेटिव्ह साठी. पहिल्या डेरिव्हेटिव्ह साठी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx. टर्म येईल फर्स्ट फंक्शन ऍज इट इज फॉर्म्युला म्हणायचा आणि व्हॅल्यू मात्र त्या डेरिव्हेटिव्हच्या घेत चालायच्या. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल ऍज इट इज कोएफिशियंट मल्टिप्लाय किंवा 2x चा डेरिव्हेटिव्ह येईल 2 च्या फॉर्म मध्ये. आता या केसमध्ये दोन्ही ज्या टर्म्स आहेत त्या परत मल्टिप्लिकेशनच्याच फॉर्म मध्ये डिफरन्शिएट करावं लागेल कारण आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून थोडंसं आता सिम्प्लिफिकेशन करून घेऊया जेणेकरून एकदाच आपल्याला ती टर्म डिफरन्शिएट करता येईल. म्हणून इथे e⁻²x आहे. e⁻²x ला e⁻²x कॉमन घेऊया. ही जी टर्म आहे ती ऍज इट इज घेऊया +2 tan x. आणि आता ह्या टर्मला जे काही सिम्प्लिफिकेशन आहे ते सिम्प्लिफिकेशनच्या फॉर्म मध्ये घेऊया. हे सिम्प्लिफिकेशन असंही करता येईल. इथे जो सेक स्क्वेअरची टर्म जी आहे ती आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहिता येते बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी टॅनच्या फॉर्म मध्ये आणि मग ती टर्म यूज करता येईल. हे सिम्प्लिफिकेशन इथेही केलं तरी चालतं किंवा शेवटी जेव्हा आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत त्यावेळी केलं तरी चालतं. आता जर केलं तर एक फायदा होईल, टर्म थोडीशी व्यवस्थित सिम्प्लिफाय होईल कारण इथे स्क्वेअरची डेरिव्हेटिव्हची फॉर्म आणि मग नंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आपल्याला घ्यावा लागतो आणि त्या पद्धतीने येईल. त्यामुळे मी आत्ताच इथे फंडामेंटल आयडेंटिटीची जी टर्म आहे ती यूज करेल आणि त्याच्यानंतर जे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तो नंतर कॅल्क्युलेट करूया. सो इथे फंडामेंटल आयडेंटिटी यूज करा 1 + tan² x + 2 tan x ऍज इट इज. आता हा जर पॅटर्न बघितला, हा जो ब्रॅकेट मधला पॅटर्न बघितला तर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इक्वेशन कसं आहे tan² x + 2 tan x + 1 या फॉर्म मधलं हे इक्वेशन आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला फंडामेंटल नुसार कॅल्क्युलेट करता येतं. आणि हे करण्यासाठी आपण काय करतो a आणि c चं मल्टिप्लिकेशन करतो. a आणि c चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर व्हॅल्यू येते 1 आणि 1 ची जी फॅक्टर व्हॅल्यू आहे ती 2 अशा पद्धतीने आपल्याला हवी आहे की ज्याचं मल्टिप्लिकेशन 1 आणि ऍडिशन 2 यायला पाहिजे. साहजिकच आहे 1 + 1 2 येईल आणि ती व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला इथे सबस्टिट्यूट करता येईल. हे कच्चं कॅल्क्युलेशन करून बघितलं ना तरी चालेल. हे कंपल्सरी इथेच करावं असं अजिबात नाहीये. कच्चं कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल आणि आलेली व्हॅल्यू परत ह्या ब्रॅकेटच्या ठिकाणी ठेवलं तरी चालेल. आता लिहिताना मी ही tan² ची टर्म अगोदर मिडल टर्म कशी लिहिल मी tan x + tan x. मागच्या वर्षी हाच प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला होता ट्रिग्नोमेट्री मध्ये. जर आठवत असेल तर बघा, नसेल तर पुस्तक काढून तुम्ही बघू शकतात.
प्लस 1. ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घेऊया. टर्म tan x कॉमन येईल पहिल्या दोन टर्म मधनं. टर्म राहील tan x प्लस 1 आणि दुसऱ्या दोन टर्म मधनं काहीच कॉमन घ्यायचं नाही, फक्त ब्रॅकेट टाकायचं. ह्याला बॉक्स ब्रॅकेट करून घेते मी. इथे ब्रॅकेट जो आहे तो कॉमन घेऊया आणि टर्म रिराईट होईल tan x प्लस 1 इंटू tan x प्लस 1 आणि हे दोन वेळा आल्यामुळं आपण ह्याला ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो. म्हणजे tan x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता मी हा जो बॉक्स ब्रॅकेट आहे तो कॅन्सल करून टाकते. ही जी टर्म आलेली आहे ती आपला डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचाच फॉर्म आहे. हे शेवटी केलं असतं तरी चाललं असतं, पण शेवटी अजून टर्म मोठी होत जाते, म्हणूनच मी हे आत्ता करून घेतलं, जेणेकरून पुढची जी टर्म आहे ती कम्पेअर टू छोटी आपल्याला दिसेल. सो परत एकदा u इंटू व्ही चाच इथे फॉर्म्युला आहे आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला कन्सिडर करायचा आहे. सो या स्टेजला आता ह्याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स ने. ह्या स्टेजला याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स नी. डेरिव्हेटिव्ह होईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि u इंटू व्ही चाच फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार टर्म करत जायचा. स्क्वेअर साठी डेरिव्हेटिव्ह अगोदर येईल, नंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येईल. सो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह स्क्वेअर साठी प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन घ्या प्लस 1. हे डायरेक्ट केलं तरी चालतं, असं अजिबात नाही. मी जसं लिहिलंय तसंच लिहावं असं अजिबात नाही. तुम्ही डायरेक्ट सुद्धा जर लक्षात येत असेल ना तर डायरेक्ट टर्म घेऊ शकतात. सो सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सो फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह घ्या, एक्सपोनेन्शियल ॲज इट इज, कोएफिशियंट मल्टिप्लाय. यावेळी ही टर्म आता सिम्प्लिफाय करून घेऊया. याच्यामध्ये परत एकदा एक्सपोनेन्शियलची टर्म आलेली आहे, त्यामुळे एक्सपोनेन्शियलची टर्म कॉमन घेऊया, बॉक्स ब्रॅकेट टाकूया. ह्या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ही टर्म ॲज इट इज राहील tan x प्लस 1 ॲज इट इज इंटू टॅनचा डेरिव्हेटिव्ह घ्या विच इज सेक स्क्वेअर एक्स. ही टर्म कंप्लीट झाली. ही जी व्हॅल्यू आहे 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. टर्म पुढची लिहा प्लस हा जो 2 आहे तो मी इथे मल्टिप्लाय करून घेते. सो 2 tan x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो आहे तो आता सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला tan x प्लस 1 ही जी टर्म आहे ती परत एकदा कॉमन घेता येते. प्लस इथे सेक स्क्वेअरची जी टर्म आली आहे ती फंडामेंटल आयडेंटिटी नुसार सुद्धा आपल्याला रिप्लेस करता येईल. ते आपण नंतर करूया. पहिल्यांदा आपण कॉमन घेऊया. 2 पण कॉमन घेता येईल ना. सो 2 पण आपल्याला कॉमन घेता येईल. सो 2 पण कॉमन घेऊया आणि tan x प्लस 1 ही पण टर्म आपण कॉमन घेतली. इथे काहीच नाही राहिलं. याला फंडामेंटल आयडेंटिटी यूज करा. सो 1 प्लस tan स्क्वेअर x प्लस 2 बाहेर काढला आपण. याच्यातली एक टर्म शिल्लक राहिली. सो टर्म शिल्लक राहील tan x प्लस 1 च्या फॉर्म मध्ये. आता सिम्प्लिफिकेशन फक्त बॉक्स ब्रॅकेटच्या टर्मचं करायचंय, ज्याच्यामध्ये 1 प्लस 1 हीच टर्म आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये मिळेल. इंटू 2 जो आहे तो मी परत एकदा पुढे लिहिते. हा जो tan x आहे प्लस 1 tan स्क्वेअर x प्लस tan x प्लस 2. हे फॅक्टर्स नाही पडणार. हा जरी क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आलेला आहे तरीही त्याचे फॅक्टर्स नाही पडणार. त्यामुळे हीच ह्याची लास्ट टर्म व्हॅल्यू असेल. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला किती मिळाला 2 e raised to 2x इंटू दिस टर्म आणि ही टर्म फॅक्टर नाही पडणार म्हणून आपण ॲज इट इज ठेवले. अदरवाईज याचे सुद्धा आपल्याला फॅक्टर्स पाडता आले असते. सो हेच आपलं फायनल आन्सर असेल हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं. जेव्हा मल्टिप्लिकेशनचा फॉर्म असतो आणि लक्षात घ्यायचं ट्रिग्नॉमेट्री आणि एक्सपोनेन्शियल जेव्हा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये असतं ना तेव्हा एक्झाम्पल थोडंसं मोठं असतं. कारण एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियलच येतो आणि ट्रिग्नॉमेट्रीचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा दुसरी ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यू असते. त्यामुळे कॅन्सल काहीच होत नाही. व्हॅल्यू फक्त वाढत जातात आणि सिम्प्लिफिकेशन मात्र त्या पद्धतीने व्यवस्थित करायचं.
नेहमीच ह्या जेव्हा टर्म्स असतात एक्सपोनेन्शियलची काहीही व्हॅल्यू असू दे, त्याच्या शेजारी ट्रिग्नोमेट्री असेल ना, तर टर्म्स नेहमी थोड्याशा व्यवस्थित सिम्प्लिफाय कराव्या लागतात, फॉर्म्युले यूज करावे लागतात आणि त्या फॉर्म्युलेनुसार सिम्प्लिफिकेशन आपल्याला करून घ्यावं लागतं. सो हा प्रॉब्लेम तुम्ही आता सॉल्व्ह करू शकता. जसा हा केलाय तसाच हाच करायचा आहे, फक्त एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि ट्रिग्नोमेट्री, त्यामुळे काळजी घ्यायची, व्यवस्थित टर्म्स लिहायच्या, सायन्स व्यवस्थित घ्यायच्या, कारण इथे कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस येईल, मायनस साईन येईल, ती जी टर्म आहे ती येईल. कोएफिशियंटचं जे काही असेल ते डेरिव्हेटिव्ह घ्यायला विसरायचं नाही. सिम्प्लिफिकेशन करा आणि मला हे एक्झाम्पल सेंड करा. पुढचं आपण एक्झाम्पल घेऊया, जे आहे एक्स रेस टू एक्स. आणि एक्स रेस टू एक्स जी टर्म आहे तिला आपण फंक्शन रेस टू फंक्शन म्हणतो. फंक्शन रेस टू फंक्शन जेव्हा टर्म असेल तेव्हा आपल्याला कंपल्सरी त्या टर्मला लॉग घेऊनच सिम्प्लिफाय करावं लागतं. आणि लॉग घेऊन सिम्प्लिफिकेशन करावं लागल्यामुळे पहिल्यांदा त्याचा लॉग कॅल्क्युलेट करून घ्यायचा, जसं आपलं नॉर्मल सिम्प्लिफिकेशन असतं त्यावेळी पहिले सिम्प्लिफाय करून घेऊया. सो y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स ही जी टर्म आहे त्याचा लॉग घेऊया. सो टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड, दोन्हीकडचा लॉग कन्सिडर करूया. लॉग ऑफ y इज इक्वल टू इंडेक्स इंटू लॉग ऑफ बेस. ही जी टर्म आहे ती आपली सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आली. जेव्हा एक्सपोनेन्शियल जेव्हा फंक्शन रेस टू फंक्शन असतं त्यावेळेस मात्र आपल्याला लॉग घेऊनच ती टर्म सिम्प्लिफाय करावी लागते. आता ह्याला डिफरन्शिएट करूया. जी व्हॅल्यू आहे लेफ्ट हँडची ती लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/y, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, जी टर्म राईट हँड साइडला आहे ती u इंटू व्ही चा फॉर्म्युला म्हणायचा आणि व्हॅल्यू घ्यायच्या. सो फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. एक्स ला एक्स कॅन्सल होईल, टर्म येईल 1 आणि dy बाय dx ची व्हॅल्यू y ला शिफ्ट करून तुमची मिळेल y इंटू. अशा टाइपचे बरेच एक्झाम्पल आपण लॉगॅरिथम मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. सो हा y मी इकडे शिफ्ट केला, y इंटू ही टर्म सिम्प्लिफाय करा, टर्म येईल 1 प्लस लॉग एक्स. आणि या केसमध्ये तुम्ही इथे y ची जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करू शकता किंवा डेरिव्हेटिव्ह पुढचा जो आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तो कॅल्क्युलेट झाल्यानंतर सुद्धा सबस्टिट्यूट करू शकतात. मी तो कॅल्क्युलेट झाल्यानंतर सबस्टिट्यूट करते, कारण y ची जी व्हॅल्यू आहे ती परत डिफरन्शिएट करायची आपल्याला. त्यामुळे हा जो y आहे तो मी ऍज इट इज ठेवेल आणि नंतर ह्याचा जो काही असेल सिम्प्लिफिकेशनचं शेवटच्या आन्सर मध्ये जी y ची व्हॅल्यू मिळेल ती y ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. सो ह्या टर्मला घेऊया परत एकदा डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, परत u इंटू व्ही चाच फॉर्म्युला लक्षात घ्यायचा. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, कॉन्स्टंटचा 0, लॉगचा 1/x प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, फर्स्ट येईल dy बाय dx. म्हणून मी ती टर्म तशीच ठेवली, कारण आपल्याला परत त्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. आता जे एक्झाम्पल गिवन आहे त्याला इक्वेशन नंबर 1 सपोज करू. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो आहे तो इक्वेशन नंबर 2 ने इंडिकेट करूया. सो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी व्हॅल्यू आहे dy बाय dx ची ती आपल्याला इथे सबस्टिट्यूट करता येईल. बाय इक्वेशन नंबर 2 दिस dy बाय dx बिकम y इंटू 1 प्लस लॉग एक्स. सो d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर y upon x plus 1 plus log x into y 1 plus log x. आता सिम्प्लिफिकेशन करायचं. इथे y ची व्हॅल्यू आहे, इथे पण y ची व्हॅल्यू आहे, y कॉमन घेता येतो आपल्याला. लॉग इंटू ही जी टर्म आहे, सॉरी ब्रॅकेट हा जो आहे तो डबल झालाय त्यामुळे मल्टिप्लिकेशन होईल आणि ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये टर्म येईल. सो y ला आपण कॉमन घेऊया आणि नंतर ही जी व्हॅल्यू आहे ती सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये येईल. सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची जी टर्म आहे ती रिराईट होईल. y कॉमन, पहिली टर्म येईल 1/x आणि दुसरी टर्म येईल प्लस हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचा, सॉरी ब्रॅकेट स्क्वेअर. आता y ची जी व्हॅल्यू आहे ती बाय इक्वेशन 1 y ची जी टर्म आहे ती आता सबस्टिट्यूट करून टाकूया, म्हणजे आपलं हे फायनल आन्सर तयार होईल. म्हणून y तसाच ठेवायचा. जेव्हा तुमच्याकडे फंक्शन रेस टू फंक्शनचं एक्झाम्पल असेल तेव्हा शक्यतो y ला ऍज इट इज ठेवायचं. y ची जर व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट केली तर थोडंसं मग अजून तुमच्या स्टेप्स वाढतात. चुकणार नाही, फक्त वाढतात स्टेप आणि व्हॅल्यू जी आहे ती मग परत
आपल्याला 2 वेळा सबस्टिट्यूट करून घ्यावी लागते, कारण इथे परत डेरिव्हेटिव्हचा जो फॉर्म येतो तो d बाय dx ऑफ x रेज टू x चा येईल आणि त्यानुसार सिम्प्लिफिकेशन तुम्हाला करून घ्यावं लागेल. हे जे एक्झाम्पल आहे ते फंक्शन रेज टू फंक्शनचं एक्झाम्पल आहे. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे ते लॉगॅरिथमिक फंक्शनचं, आणि लॉगॅरिथम फंक्शन जसं आहे तसं आपण डेरिव्हेटिव्ह त्याचा कॅल्क्युलेट करायचा. सो y ची जी टर्म आहे ती डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्टिव्ह x ने पहिल्यांदा. सो लॉग ऑफ log x डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्टिव्ह x, डेरिव्हेटिव्ह येईल याचा लॉगचा डेरिव्हेटिव्ह, पहिल्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह. सो लॉग ऑफ फंक्शन, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, सो 1 अपॉन x. ही जी टर्म आहे dy बाय dx त्याची व्हॅल्यू नीट लिहून घेऊया, 1 अपॉन x इंटू लॉग ऑफ x. आता ह्या एक्झाम्पलला 2 पद्धतीने तुम्ही सिम्प्लिफाय करू शकतात. हा जो अपॉन आलाय त्याला रेस टू पॉवर, म्हणजे ही जी टर्म आहे ती अशी घेऊ शकतात तुम्ही, x इंटू लॉग x रेस टू पॉवर -1, कारण इथे इंडेक्स काही नाही म्हणून ती इंडेक्स व्हॅल्यू आपण 1 सपोज करतो. रेसिप्रोकल फॉर्म सपोज केला तर ती व्हॅल्यू येईल -1, आणि ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ह्याला सिम्प्लिफाय करू शकतात. किंवा दुसरा वे काय की हा u इंटू व्ही चा फॉर्म्युला सपोज करायचा. u ची व्हॅल्यू जरी कॉन्स्टंट असली तरी सपोज, कारण लॉगचे फंक्शन व्हॅल्यू आहे त्यामुळे व्हॅल्यू डायरेक्ट सिम्प्लिफाय करायची नाही. इथे ट्रिग्नोमेट्री वगैरे असते तर आपण रेसिप्रोकल फॉर्म मध्ये u अपॉन व्ही असाच घेतला असता, पण आता या केसमध्ये जरी कॉन्स्टंट वर आणि खाली व्हेरिएबल असला तरी आपण u अपॉन व्ही चाच फॉर्म्युला घेऊ. नसेल तर तुम्ही या पद्धतीने पण त्याला सिम्प्लिफाय करू शकता. म्हणजे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्याचे ह्या प्रॉब्लेमसाठी 2 मेथड्स आहेत. आयदर u अपॉन व्ही यूज करा किंवा या टर्मला ह्या फॉर्म मध्ये न्या आणि मग सिम्प्लिफिकेशन जे आहे ते x रेज टू n चा पहिल्यांदा फॉर्म्युला येईल. x रेज टू n चा फॉर्म्युला आला की नंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा. त्याचा आन्सर आणि ह्याचा आन्सर एकच येईल, फक्त व्हॅल्यू जी आहे ती u इंटू व्ही चा परत एकदा यूज करावा लागतो आपल्याला फॉर्म्युला. त्यामुळे हे न घेता मी आता u अपॉन व्ही चा जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसारच टर्म सिम्प्लिफाय करेल. सो या स्टेजला याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x नी. डेरिव्हेटिव्ह जो आहे तो येईल d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. सेकंड फंक्शन ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज 0, ही जी व्हॅल्यू आहे फर्स्ट ची कॉन्स्टंट असल्यामुळे 0, मायनस फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा u इंटू व्ही चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आठवायचा. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ही टर्म झाली न्यूमरेटरची टर्म कंप्लीट. अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे सेकंड फंक्शन स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असतं. सो सेकंड फंक्शन स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आपण टर्म लिहिली. 0 इंटू समथिंग इज 0, त्यामुळे फक्त व्हॅल्यू न्यूमरेटरची हीच राहिली. ह्याला सिम्प्लिफाय करा, 1 इंटू असल्यामुळे 1 न लिहिता ह्याला फक्त सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घ्यायचं. जे फायनल आन्सर आपलं काय येईल, आता मायनस साइन मी मध्ये लिहिते, हीच टर्म येईल 1 प्लस लॉग एक्स अपॉन x log x ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हेच फायनल आन्सर झालं. सो हे जे आन्सर आहे ते कम्पेअर टू मगाशी जे रेस टू पॉवर घेतलंय त्याच्यापेक्षा हे सोपं जातं आणि मग लगेच येतं. म्हणजे 2 स्टेपच आपल्याला लागल्या, जास्त काही नाही लागल्या. हेच आपलं जे आहे ते फायनल आन्सर आहे. अशाच पद्धतीचे एक्झाम्पल आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण सॉल्व्ह करणार आहोत. व्हॅल्यू फक्त बदलतील. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आणि क्वेश्चन नंबर नेक्स्ट मध्ये तुम्हाला टेक्निकली व्यवस्थित सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. पॅरामेट्रिक फंक्शन्स आहेत क्वेश्चन नंबर 2 मध्ये, ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. पॅरामेट्रिक फंक्शन जेव्हा असतं तेव्हा आपल्याला माहिती आहे टर्म्स ह्या कशा असतात, एक्स वेगळी आणि वाय वेगळी विथ द पॅरामीटरच्या फॉर्म मध्ये ती टर्म असेल. सपोज पॅरामीटर टी जर असेल तर इथे पण ती टर्म टीच्याच फॉर्म मध्ये गिवन असते. असं जेव्हा असेल पॅरामेट्रिक फंक्शनच्या फॉर्म मध्ये, तेव्हा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण पुढच्या तासाला बघूया.